बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी मेकअप. प्रकरण 11. सकाळी केव्हा तरी मला जाग आली तेव्हा माझ्या लक्षात आलं की मेघना माझ्या आधीच उठलेली होती. अंथरुणावरून उठण्याची माझी इच्छा नव्हती, कारण पुन्हा मला कालचा सारा प्रसंग आठवला. पुन्हा त्याच वातावरणात मी जाण्यापूर्वीच खूप सावरल्या चंद्रकलेला घेऊन मेघना माझ्या खोलीत आली. दुःखाचा परिणाम काही काळ टिकतोच, तसा तो माझ्यावरही दिसत असावा. चंद्रकला मात्र खूपच सावरलेली दिसली. कॉफीचा ट्रे पुढे ओढून तीच कॉफी बनवित होती. मग मात्र मला उठावेच लागले. मी तोंड धुवून आलो आणि त्या दोघींच्या बरोबर कॉफी घेऊ लागलो. माझ्या लक्षात आलं की उद्योगात रमल्याशिवाय परिस्थितीत बदल होणार नाही. हे माझ्या इतके चंद्रकलेच्याही लक्षात आले असले पाहिजे. एकतर दादाजी प्रदीर्घ काळ आजारी होते, त्यामुळे वियोगाची तिची तयारी झाली असावी. ही घटना केव्हा तरी घडणार अशी मुळातच तयारी झालेली असल्यामुळे प्रत्यक्ष वियोग क्षणातून मुक्त झाल्याबरोबर चंद्रकला खऱ्या अर्थाने सावरली होती. दादाजींच्या मृत्यूमुळे स्टुडिओ 3 दिवस बंद राहणार होता. त्याचप्रमाणे त्यांचे डिस्ट्रीब्युशन ऑफिसही बंद राहणार होते. पण तरीही स्टुडिओची व्यवस्था नीट लावेपर्यंत मला मुंबई सोडता येत नव्हती. त्या प्रश्नाचा चंद्रकलेनेच 5 मिनिटात निकाल लावला. दादाजींनी स्टुडिओचा ट्रस्ट केलेला आहे. एवढंच नव्हे तर मलाच त्या ट्रस्टचा मॅनेजिंग ट्रस्टीही केलेला आहे, हे तिने सांगून टाकलं. मला आश्चर्याचा धक्काच बसला. मेघनेला तर हे सारं नवीन आणि अनपेक्षित होतं. चंद्रकला दादाजींची पत्नी होती आणि आता सारा कारभार ती सांभाळूही शकत होती. असं असताना स्टुडिओचा सारा कारभार मी बघावा अशी दादाजींनी इच्छा का धरली बरं? जे काही माझ्या कानावर आले त्यावरून माझी केलेली मॅनेजिंग ट्रस्टी ही नेमणूक हा दादाजींच्या आणि चंद्रकलेच्या मधल्या वादाचा विषय झालेला असावा. कदाचित चंद्रकलेला तो आपला अपमान वाटला असेल. शिवाय दादाजींनी ही गोष्ट सहेतुकपणे केली असेल. कितीही कर्तबगार असली तरी चंद्रकलेसारखी स्त्री हा कारभार सांभाळू शकणार नाही असं त्यांना वाटलं असावं. दादाजींच्या इतकी नाही, पण तरी या व्यवसायात मीही माझी कर्तबगारी सिद्ध केलेली होती. दुसऱ्याच्या पैशाचा लोभ वाटावा अशी माझी सांपत्तिक स्थितीही नव्हती. शिवाय पूर्वीचे ऋणानुबंध स्मरून राजहंस बॅनरची प्रतिष्ठा सांभाळण्याचा मी जीवापाड प्रयत्न करीन याविषयीची त्यांना खात्री पटलेली असेल. चित्रपटातली माणसे सांभाळणे, तो व्यवहार सुरळीत आणि फायदेशीरपणे चालवणे याचा अनुभव माझ्या गाठीला होताच. या साऱ्या रचनेत एक दोष होताच आणि तोच मला टोचत होता. चंद्रकलेचे आणि माझे संबंध लक्षात घेऊन मी तिचे हितसंबंध सांभाळीन अशी एक बोचरी जाणीव या योजनेमागे मला दिसत होती. इच्छा असो वा नसो ती जबाबदारी मी स्वीकारलीच तर चंद्रकलेशी माझा संबंध येणे अपरिहार्य होते. ही गोष्ट मेघना कशी काय स्वीकारेल आणि मेघनेच्या सहकार्याशिवाय ही जबाबदारी तरी मी कशी काय पेलणार? मेघना अर्थात काहीच बोलली नाही. ती गंभीर झालेलीच होती. तिला काही बोलायचेही होते, परंतु प्राप्त परिस्थितीत ती एक शब्दही बोलली नाही. एकतर अनेक गोष्टींचा अजून उलगडा व्हायचा होता. ट्रस्टचे स्वरूप अजून समजलेले नव्हते. मृत्यूपत्रही अजून अंधारात होते. सॉलिसिटर काळ्यांच्या ऑफिसामध्ये आम्ही यावे असा त्यांचा निरोप आल्यामुळे आम्ही तिघेही जण सप्रेयांना घेऊन तिथे जाऊन पोहोचलो. प्रथम ट्रस्ट डीडचे वाचन झाले. इतर 4 ट्रस्टप्रमाणे हा ट्रस्ट नव्हता. मी जरी मॅनेजिंग ट्रस्टी असलो तरी चंद्रकलाही एक ट्रस्टी होती. व्यावसायिक सप्रे हेही एक ट्रस्टी होते. शिवाय सॉलिसिटर काळे हेही एक ट्रस्टी होते. ट्रस्ट डीडच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बहुमताने निर्णय घेऊन ट्रस्टचा कारभार चालवायचा असल्याने ट्रस्टवर माझे वर्चस्व नव्हते. ट्रस्टने जे चित्रपट राजहंस कलामंदिरात निर्माण करायचे ते प्रायोगिक स्वरूपाचे किंवा बालचित्रपट असे मुख्यत्वे करून करायचे. तोटा येऊ नये
पण नफ्याच्या आशेने बाजारू चित्रपटही निर्माण करू नयेत अशी सूचना त्यात होती. कामाच्या दिवसांपैकी किमान 150 दिवस स्टुडिओ भाड्याने द्यावा व त्या उत्पन्नातून स्टुडिओचा सर्व खर्च भागून उरलेल्या वेळेत आणि पैशात नव्या चित्रपटाची निर्मिती करावी. डिस्ट्रीब्युशन ऑफिस हे मात्र सर्वथा चंद्रकलेच्या मालकीचेच केले असल्याने जुन्या चित्रपटांचे हक्क, HMVकडून मिळणारी रॉयल्टी हे सारेच चंद्रकलेच्या मालकीचे झालेले होते. नवे तंत्रज्ञ आणि कलाकार यांना स्टायपेंड देऊन स्टुडिओत कामावर घेण्याची तरतूद होती आणि याबाबतचा अधिकार मुख्यत्वे करून सप्रे यांच्याकडे होता. दादाजींचा वैयक्तिक बँक अकाउंट व ठेवी हे सर्व दादाजींच्या पहिल्या पत्नीला वर्ग केले होते. चंद्रकलेच्या योगक्षेमाची डिस्ट्रीब्युशन ऑफिसमार्फत व्यवस्था होणार असल्याने त्याची कोणतीही तरतूद ट्रस्टमध्ये केलेली नव्हती. प्रॉपर्टी टॅक्स, इन्कम टॅक्स यासंबंधी सर्व व्यवस्था पुरी केली असल्यामुळेच ट्रस्टची आजची मालमत्ता निर्विवादपणे वापरता येणार होती. अजिंक्य वयात आल्यानंतर आणि चित्रपट व्यवसायात येण्याची त्याची इच्छा असली तर त्याला ट्रस्टी म्हणून या ट्रस्टवर घेण्यात यावे अशी ही सूचना होती. त्यावेळेस ट्रस्टची फेररचना करावी लागली तर ती करण्याचा अधिकार सॉलिसिटर काळे आणि चंद्रकला यांच्या एकमताने होणाऱ्या निर्णयावर अवलंबून ठेवला होता. ट्रस्टची भाषा रोखठोक आणि ठसठशीत होती. कुठेही निसंदिग्धपणा नव्हता. तंत्रविज्ञानाच्या प्रगतीसाठी व कामगारांच्या कल्याणासाठी स्वतंत्र तरतुदी केलेल्या होत्या. मृत्यूपत्र वाचल्यानंतर या ट्रस्टचा आणखी एक वेगळा पैलू लक्षात आला. अजिंक्य 21 वर्षांचा झाल्यानंतर व चित्रपट व्यवसायात येण्यासाठी त्याने पुरेसा अनुभव घेतलेला असेल तर हा ट्रस्ट रद्द करण्याची तरतूद ट्रस्टमध्ये केली होती. स्टुडिओची संपूर्ण मालकी त्यानंतर अजिंक्यकडे जाणार होती. तोपर्यंत ट्रस्ट प्रॉपर्टी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ट्रस्टीजवर होती. पण जर ट्रस्टच्या मूळ उद्देशाचा घात होत असेल तर अजिंक्यला केवळ वारसा हक्काने ही मालमत्ता मिळू नये अशीही तरतूद करण्यात आली होती. त्याच्या शिक्षणासाठी किंवा सुविधांसाठी लागणारा पैसा चंद्रकलेने खर्च करायचा होता. या दोन्हींचे संयुक्त वाचन झाल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की माझे अधिकार फार मर्यादित आहेत. मी केवळ कस्टोडियन आहे. सप्रे, चंद्रकला व सॉलिसिटर काळे यांचे मत हेच कोणत्याही निर्णयात अखेरचे ठरणार होते आणि त्या दोघांचे इमान चंद्रकलेलाच मिळणार असल्याने येथे माझा आवाज क्षीण ठरणार होता. दादाजींची अन्य मालमत्ताही पुष्कळ होती. अलिबागजवळ त्यांची शेती होती. ती चंद्रकलेला मिळणार होती. धंद्यात आवश्यकता वाटेल तेव्हा वापरता याव्यात अशा सुमारे 50 लाख रुपयांच्या ठेवी प्रत्यक्षात जरी ट्रस्टच्या ताब्यात असल्या तरी त्याच्या व्याजावर ट्रस्टचा अधिकार होता. त्या रकमा खर्च करता येण्यासारख्या नव्हत्या. बराच विचार करून दादाजींनी हे ट्रस्ट डीड आणि मृत्यूपत्र केले होते हे माझ्या लक्षात आले. यात माझ्यावर त्यांनी विश्वास टाकलेला असला तरी अधिकाराशिवाय मिळालेले मॅनेजिंग ट्रस्टी पद मला फक्त राबवणार होते. चित्रपटाची कथा किंवा निर्मिती याचे सर्वाधिकार माझ्याकडे असले तरी व्यावसायिक चित्रपट काढावायचा नसल्याने त्या बाबतीतही माझा फारसा काही उपयोग नव्हता. मी म्हणालो, काळेसाहेब, तुम्ही मोठ्या अक्कल हुशारीने हे ड्राफ्टिंग केलेलं आहे. दादाजींसाठी मी काहीही करायला तयार आहे, पण हे पद स्वीकारून कोणताही हेतू साध्य होणार नाही. म्हणून मी हे मॅनेजिंग ट्रस्टी पद नाकारणार आहे. मला तुम्ही सक्ती तर करू शकत नाही. दादाजींचा एक शिष्य म्हणून कृतज्ञतेने मी पडेल ते काम करेन, पण ही जबाबदारी मात्र मी स्वीकारणार नाही. शिवाय माझी या ट्रस्टला फारशी आवश्यकता आहे असं वाटत नाही. व्यवस्थापनाचं काम करायला सप्रे समर्थ आहेत. आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवायला तुम्ही समर्थ आहात आणि चंद्रकलाबाई निर्मितीचं काम उत्तम प्रकारे करतील अशी मी ग्वाही देतो. मी मात्र ट्रस्टी व्हायला तयार नाही हे आपण पक्क लक्षात ठेवा. एकतर माझ्या कामातून एवढा वेळ काढणं मला शक्य नाही आणि त्याहीपेक्षा जेथे माझा अंतिम अधिकार नाही तेथे मी कामही करू शकत नाही. माझ्या नकारामुळे सारेच जण दिग्मूढ झाले. आपापल्या परीने त्यांनी माझी समजूत करण्याचा प्रयत्न केला. सर्वच बाबतीत माझा निर्णय अखेरचा मानला जाईल असे आश्वासनही दिले. पण मी माझ्या विचारांपासून अजिबात ढळलो नाही. का कुणास ठाऊक, पण या गुंतागुंतीपासून दूर राहणं हे व्यक्तिशः माझ्या दृष्टीने आणि मेघनेच्या समाधानाच्या दृष्टीने आवश्यक वाटलं. बैठक संपता संपताच मी सांगितलं, दादाजी आज असते तरीही मी त्यांना माझा नकार सांगितला असता.
ज्याला स्वतःच्या श्रमानं आणि कल्पकतेनं घर बांधता येतं, त्यानं दुसऱ्याच्या घराची रखवालीची जबाबदारी कशाला स्वीकारायची? असे जेव्हा मी अखेरीस म्हणालो, तेव्हा चंद्रकला जरी वरून नाराजी दाखवत असली तरी आतून सुखावली आहे हे मला मनोमन जाणवलं. माझे स्वामित्व तिला नको असावे आणि मलाही असे लादून मिळालेले स्वामित्व नको होते. मी अखेर एवढंच म्हणालो, जे काही चित्रपट निर्मितीचे काम असेल ते करण्यासाठी मी केव्हा येईन. अर्थात मला बोलवले तरच. राजहंस कला मंदिराशी माझे संबंध नेहमीच चांगले राहतील, कारण दादाजीचे खरे स्मारक हेच आहे. दादाजी काढत तसे व्यावसायिक परंतु ध्येयवादी चित्रपट काढून मी त्यांचा वारसा चालवीन. पण त्यासाठी मला या मालमत्तेची आणि अधिकाराची गरज नाही. माझा नकार इतका ठाम होता की काळ्यांपुढे दुसरा पर्यायच राहिला नाही. माझ्याशी वाद करण्याला मी जागाच ठेवली नव्हती. बैठक संपली तेव्हा सप्रे यांच्यासह आम्ही स्टुडिओत परतलो. सप्रे निरोप घेऊन निघून गेले. आम्ही तिघेच उरलो. तेव्हा मेघनेच्या गळ्यात पडून चंद्रकला म्हणाली, असं राघवनं करायला नको होतं. एकट्या स्त्रीला हे सारं आवरणं शक्य नाही. याचा तरी विचार राघवनं करायला पाहिजे. माझी किंवा राजहंस कला मंदिराची राघवला गरज नसेल, पण मला राघवची गरज खरोखरीच आहे. चित्रपटात मी काम करीन, पण चित्रपट मला निर्माण करता येत नाही आणि येणारही नाही. दादाजींनी त्यांच्यावर किती विश्वास टाकला हे लक्षात घेऊन तरी राघवनं करते पण स्वीकारलं पाहिजे. मेघना प्रथमच बोलली आणि म्हणाली, या जगात कुणाचंही कुणा वाचून अडत नाही. तुमचंही अडणार नाही. राघवनं केलं तेच बरोबर आहे, असं माझंही मत आहे. स्वतःच्या पायावर उभं राहायला तुम्हाला शिकलंच पाहिजे. राघव नसला म्हणून काय झालं? कितीतरी नवे दिग्दर्शक या क्षेत्रात आले आहेत. त्यांचे सहाय्य तुम्हाला घेता येईल. दादाजींच्या सहवासात राहून चित्रपट निर्मितीचं शास्त्र तुम्हाला अजिबात माहीत नाही हे कोण मान्य करेल? शिवाय सप्रे यांच्यासारखा अनुभवी व्यवस्थापक तुमच्या दिमतील आहे. इमानदार असा नोकरवर्ग आहे. देवानं तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे. जे काही तुमच्यापासून हिरावून घेतलं गेलं ते म्हणजे दादाजींचं प्रत्यक्ष अस्तित्व. त्याला कुणाचाच इलाज नाही. पण दादाजींचं नाव, कर्तृत्व आणि वारसा तुम्हालाच हिमतीने सांभाळला पाहिजे. तुम्ही बोलवाल तेव्हा आम्ही येऊ. हे तर येतीलच, पण मी सुद्धा येईन. आमचं साह्य तुम्हाला असेल. पण महत्त्वाकांक्षी माणसाला बंधनात काम करता येत नाही, म्हणून यांचा इथं काही उपयोग नाही हे यांचं म्हणणं खरं आहे. आता मुंबईत राहण्यात अर्थही नव्हता. आम्ही राहिलोही नाही. फक्त नाही असे अधिकृत पत्र पाठवून मी माझा नकार कायदेशीररित्या नोंदविला. ते करणे आवश्यक होते, कारण त्याशिवाय नव्या ट्रस्टचा रीतसर कारभार चालू होऊ शकत नव्हता. मला जे काही अधिकार होते ते अर्थात एखादा नवा ट्रस्टी नेमून किंवा आहे त्या ट्रस्टींपैकी कुणालाही मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून नेमणूक करून चालणार होतं. सप्रे यांचीच मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून नेमणूक झाल्याचं मला नंतर कळलं. जाण्यापूर्वी मी फक्त एकच गोष्ट केली, ती म्हणजे स्टुडिओतील सर्व कामगारांची एकत्र अशी एक सभा घेतली. सारेच कामगार माझ्या अगदी चांगल्या ओळखीचे होते. एकेकाळी सामान्य कामगार म्हणून या स्टुडिओत मी वावरत होतो, त्यामुळे माझ्याही पेक्षा अधिक अनुभवी लोक राजहंस कला मंदिरात काम करीत होते. आर्ट डायरेक्टर थत्ते होते. रेकॉर्डिस्ट गोंधळेकर होता. दादाजींचा आजचा सहाय्यक सदाशिव माने होता. यापैकी कोणीही स्वतंत्रपणे काम केलेले नसले तरी खूप मोठा अनुभव पाठीशी असणारी ही मंडळी होती. दादाजींच्या छायेखाली ही मंडळी आपापल्या क्षेत्रात प्रथम श्रेणीचे काम करीत होती. त्यामुळे चंद्रकला कारभारात फारसा व्यत्यय न येता स्टुडिओचा कारभार सांभाळणं फारसं कठीण नव्हतं. पण तसं घडलं नाही. सावलीखाली वाढलेली झाडे जोमाने फुलत नाहीत. आज्ञा दिल्याशिवाय त्यांना काम करता येत नाही. त्यांच्यात आत्मविश्वास नसतो. दादाजींसारख्या कडक शिस्तीच्या माणसाच्या हाताखाली माणसे सुद्धा यंत्रे होतात. ती स्वतःहून फिरत नाहीत, त्यांना फिरवावं लागतं. त्यानंतर मी आणि कधी मेघनाही एकत्र किंवा एकटे राजहंस कला मंदिरात चंद्रकला भेटायला जात असू. ती आमचं उत्साहानं स्वागत करी. मी हे ट्रस्टीपद नाकारलं यामुळे ती मनातून संतुष्ट झालेली होती. असे जरी तेव्हा मला जाणवलं असलं तरी आता तिचे समाधान आटत चाललेलं होतं.
चंद्रकला कोणताही चित्रपट वर्षभरात काढू शकली नाही. तिने प्रयत्नही केला नाही असे नाही, पण अनेक गोष्टींमुळे प्रत्यक्ष चित्रपट निर्मिती सुरूच होऊ शकली नाही. सप्रे इमानदार होते, पण केवळ इमानाने कलेच्या क्षेत्रात यश मिळवता येत नाही याचा त्यांनाही अंदाज आलेला होता. दादाजींचा धाक होता तोपर्यंत सप्रे यांच्या शब्दाला किंमत होती. स्टुडिओ भाड्यानं जात होता, त्यामुळे आर्थिक व्यत्यय आले नाहीत. परंतु राजहंस कला मंदिराची प्रतिष्ठा टिकेल असे आता काही जाणवत नव्हते. दादाजी मुळात कामगारांच्या पगाराच्या बाबतीत अतिशय कंजूस होते. इतर स्टुडिओंच्या तुलनेच्या मानाने राजहंस कला मंदिराचे पगार अगदीच नगण्य होते. पगार वेळेवर होत इतकेच, पण काम असो किंवा नसो संपूर्ण वेळ स्टुडिओत हजर राहिलेच पाहिजे ही शिस्त आजही कायम होती. जोपर्यंत कला निर्मितीचा आनंद होता तोपर्यंत आर्थिक प्रश्न कुणीही फारसे विचारात घेतलेच नाहीत. पण आता कला निर्मिती थांबली होती आणि बाहेरच्या निर्मात्यांचे चित्रपट करताना जो बाजारूपणा जाणवे, त्यामुळे इतक्या कमी मोबदल्यात कामगारांची आता काम करण्याची तयारी नव्हती. कामगारात कुरबुरी सुरू झाल्या. वास्तविक त्यातले कित्येक कामगार दादाजींच्या इतकेच या व्यवसायात जुने होते. कामात आणि शिस्तीत त्यात कोणीही उणा नव्हता. दादाजींची जागा घेणारा जर कोणी असिस्टंट दादाजींनी तयार केला असता तर त्याच्या आज्ञेत कामगार सुखाने काम करीत राहिले असते. आधारा वाचून भरकटणाऱ्या पतंगाप्रमाणे कामगारांची स्थिती झाली होती. मी मुंबईत गेलो की कामगार मला भेटायला येत, आपल्या कुरबुरी सांगत. मी स्टुडिओचा कारभार ताब्यात घ्यावा म्हणून विनवण्या करीत, कारण त्या कामगारांचे आणि माझे तसेच आपुलकीचे नाते होते. कामगारांनी मध्यंतरी आपल्या मागण्यांचे एक पत्रक व्यवस्थापकांना सादर केले. त्या मागण्यावरून संप होण्याची शक्यता होती. मीच मध्यस्थी करून तो संप टाळला होता. पण एक दिवस असा उजाडला की या कामगारांच्या कुरबुरीला बदलत्या वातावरणाची झळ लागली. कामगार संपावर गेले. चंद्रकला या गोष्टीने हादरली. स्टुडिओ बंद राहिला तर भाड्याचे उत्पन्न तर बुडणार होतेच, पण त्याहीपेक्षा कारखान्यातील सारी यंत्रसामुग्री गंजत पडणार होती. कामगारांच्या सगळ्याच मागण्या पुऱ्या करणे कुणालाही शक्य झाले नसते. चंद्रकलेला तर ते मुळीच शक्य नव्हते, कारण स्टुडिओ चालवण्यासाठी कोणतीच व्यवस्था ट्रस्ट डीडमध्ये नव्हती. स्टुडिओ सुरळीत चालून भाड्याचे उत्पन्न येईल या गृहीत कृत्यावर ट्रस्ट डीडची आखणी केली होती. निदान स्टुडिओचा म्हणून एखादा चित्रपट या मुठीत तयार झाला असता तरीही कामगार इतके निकरावर आले नसते. असा चित्रपट निर्माण करणे चंद्रकला मुळीच कठीण नव्हते. दादाजींनीच कितीतरी स्क्रिप्ट्स पसंत करून ठेवलेली होती. संवाद, चित्रपट कथा तयार होत्या. जाण असणारे कलावंत, असिस्टंट्स, अद्ययावत स्टुडिओ सारे काही हातात होते. राजहंसच्या बॅनरखाली कमर्शियल चित्रपट काढता आला नसता, पण चंद्रकलेच्या स्वतःच्या नावावर तो निर्माण झाला असता आणि अतिशय उत्कृष्ट व सुसज्ज असे डिस्ट्रीब्युशन ऑफिस हाताशी असल्यामुळे तो तोट्यातही गेला नसता. पण हे झालं नाही. हे करण्याचे धाडस तिने केले नाही असं म्हणण्यापेक्षा निर्मितीची उत्कटताच तिच्या ठाई नव्हती. सॉलिसिटर काळे यांनी शेवटी निक्षून सांगितले की कोणीतरी जबाबदार कल्पक माणूस नियुक्ती केल्याशिवाय स्टुडिओ पुढे चालू ठेवता येईल असे वाटत नाही. स्टुडिओ विकला असता तर फार मोठी रक्कम मिळाली असती, पण एकदाच. पण मग डिस्ट्रीब्युशन ऑफिसही बंद झाले असते. परिस्थितीचे गांभीर्य दिवसेंदिवस वाढत होते. 3-4 वेळा काळ्यांची, चंद्रकलेची, सप्रेंची पत्रे आली, फोनही आले, तरी मी जाण्याची टाळाटाळ केली होती. हे विकतचे दुखणे मला नको होते. राजहंस कला मंदिराच्या व्यापामध्ये मी अडकलो नाही यामुळे मेघनाही संतुष्ट झाली होती, कारण मी ट्रस्टीपद स्वीकारलं असतं तर चंद्रकलेचा आणि माझा निकटचा संबंध नाही म्हटलं तरी येणार होता. दादाजी होते तोपर्यंत जे भय नव्हतं ते दादाजींच्या माघारी एकाकी असणाऱ्या चंद्रकलेकडून निर्माण होईल अशी मेघनेला भीती वाटणं स्वाभाविक होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही.
तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.